नमस्कार. आज आपण बनवूया शेंगदाण्याचं चुटचुटं म्हणजेच शेंगदाण्याचा भाद्या. त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया. हे शेंगदाणे भाजून कूट करून घेतले, 1 वाटी. तेल फोडणीसाठी लागेल. कांदे मध्यम आकाराचे 2 कापून घेतलेत. थोडासा कढीपत्ता, कोथिंबीर, लाल तिखट घेतले, मीठ चवीनुसार, मोहरी लागेल, हिंग, हळद आणि जिरे आणि पाणी लागेल थोडंसं आपल्याला. आता कढई तापत ठेवलेली आहे. आपण तेल टाकून घेऊया. तेल थोडं जास्त लागतं याला. हिंग थोडासा आणि ही मोहरी. जिरं हा छोटा चमचा आहे, याने 1 चमचा टाकलाय मी. आणि आता कांदा टाकून घेऊया आपण फोडणीमध्ये. कांदा आणि कढीपत्ता टाकून घेऊया. तर हळद टाकूया थोडीशी. खूप छान लागते. शेंगदाण्याची चटणी पण बोललं तरी चालतं, चुटचुटं भाद्या काही बोललं तरी चालतं. कांदा जरा परतून घेऊया आपण. थोडंसं मीठ टाकूया, कांदा म्हणजे चांगला भाजला जाईल. घरात भाजीला काय नसलं, आपलं शेंगदाण्याचं कूट असलं की झटपट होतं आणि खूप छान लागतं. भाकरी बरोबर गरम गरम मस्त लागतं एकदम. आता कांदा भाजत आलाय. आपण लाल तिखट टाकून घेऊया. त्याचे प्रमाण आपल्याला ज्याप्रमाणे आपण तिखट खातो त्याप्रमाणे टाकायचं. साधी सोपी आणि मस्त. आणि आपल्या घरातच सगळं साहित्य असतं. शेंगदाण्याचं कूट टाकलं. आता परतून घेऊया जरा. 2 मिनिट चांगलं हलवून परतून घेऊया. आता 2 मिनिट चांगलं परतून घेतलं मी हे. तर गॅस आपण बारीक करूया. मध्यम ठेवायचा गॅस. आणि आता पाणी टाकून घेऊया. पाणी पण आपण अंदाजाने टाकायचं, जेणेकरून आपलं हे शेंगदाण्याचं कूट जरा शिजलं पाहिजे. पाणी टाकलंय. आता हे 6 ते 7 मिनिट आपण गॅस मध्यम लावून ठेवून शिजून देऊया चांगलं, पाणी आटेपर्यंत. 4 ते 5 मिनिट झालेत. आपण ज्यावेळेस 4 ते 5 मिनिटासाठी ठेवतो शिजायला, तेव्हा मधून मधून असं ढवळून घ्यायचं, नाहीतर मग शेंगदाणे खाली चिकटतात. आणि हे शेंगदाणे मी बारीक केले भाजून. हे तुम्हाला जाडे भरडे पाहिजे असले तरी तुम्ही ठेवू शकता. तसं पण छान लागतं हे चुटचुटं. तर तेल सुटलंय चांगलं आणि तयार झाले. आपण गॅस बंद करूया आणि कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर टाकली की असं मिक्स करून घ्यायचं. खूप छान लागतं. तर काढून घेऊ आपण खाण्यासाठी.
आता शेंगदाण्याचं चुटचुट आपलं तयार आहे खाण्यासाठी. मस्त व्हिडिओ बघा आणि बनवा नक्की आणि मला कळवा ही चव कशी लागते त्याची भाकरी बरोबर चपाती बरोबर. धन्यवाद.